नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड. वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम यांच्यात अधिकृत युती जाहीर झाली आहे. ही युती डॉक्टर निलेश विश्वकर्मा आणि युनायटेड रिपब्लिकन फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली अमरावती मनपा निवडणूक लढवणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असताना नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण फोकस आता महानगरपालिकांवर आहे. वंचितांचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. अमरावती वंचितचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, रिपाई, उभाटा आणि समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू केली होती, पण जागा वाटपावर मतभेद झाल्याने त्या यशस्वी झाल्या नाहीत. मात्र युनायटेड रिपब्लिकन फोरम सोबत मात्र बोलणी यशस्वी झाली. व्यवस्था परिवर्तन, बहुजन भागीदारी आणि मूलभूत सुविधा या मुख्य मुद्द्यांवर आधारित ही युती अमरावती महानगरपालिकेत बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. डॉक्टर अलीम पटेल यांनी विधानसभा निवडणुकीत 54,000पेक्षा जास्त मते मिळवून दमदार कामगिरी केली होती. त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जाणार आहे. भाजपाच्या सत्ता काळात मनपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि ठेकेदारी पद्धती वाढली आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही विकास रखडला असताना मतदारांना मजबूत आणि नवा पर्याय देण्याचाच हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे दलित, मुस्लिम आणि ओबीसी बहुजन बहुल प्रंगणात ही युती निर्णायक ठरू शकते. सध्या 60 उमेदवार निवडणुकीत उतरवले जाणार आहेत. मात्र 30 डिसेंबरपर्यंत ही संख्या 87 पर्यंत वाढू शकते. युतीच्या घोषणेप्रसंगी डॉक्टर अलीम पटेल, राहुल मेश्राम, किरण गुर्दे, राजेश आठवले, प्राजक्ता पिल्लावार, अनिल इंगळे आणि अजय ताडे उपस्थित होते. अमरावतीच्या राजकारणात ही युती नवी समीकरण निर्माण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाड़ी और यूनाइटेड रिपब्लिकन फोरम के बीच में जो युति है उसके लिए ये प्रेस कॉन्फ्रेंस है। वैचारिक लेवल पे हर बार वंचित बहुजन आघाड़ी और यूनाइटेड रिपब्लिकन फोरम ये हम जो ग्रुप है वैचारिक लेवल पे हम लोग साथ रहे, एक पटल पे रहे। अभी जो महानगर पालिका इलेक्शंस है इसके अंदर जितनी बहुजनवादी ताकतें हैं, फुलेशाह अम्बेडकर की विचारधारा वाले लोग हैं, संत गांधी महाराज की विचारधारा वाले लोग हैं, डॉक्टर पंजाबराव देशमुख की विचारधारा के लोग हैं, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम की विचारधारा के लोग हैं, ये सबको एक प्लेटफॉर्म पे लाकर एक ऐसा फोरम तैयार किया जाए, ऐसी युति तैयार की जाए जिसमें सामान्य जनता को प्राधान्य मिले। आपल्याला माहिती आहे की अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आहे. आहे गेल्या 3 तारखेपासून प्रचाराची धुमाकूळ सुरू होत आहे. प्रभाग समिती, प्रभाग सिस्टीम असल्यामुळे एका पक्षाचा जोर ते आलं ही वस्तुस्थिती आहे. आणि जोपर्यंत समोरचे पक्ष एकत्र येणार नाही तोपर्यंत आपण रिझल्ट देऊ शकत नाही. या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम यांनी एकत्रित मिळून निवडणूक लढण्याचं प्रयोजन ठेवलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर अलीम पटेल आणि डॉक्टर निलेश विश्वकर्मा हे महत्वाचे चेहरे असतील. त्यांच्या नेतृत्वामध्ये ही आघाडी असेल. सर्वप्रथम आम्ही राहुल मेश्राम असो, मी असो, आम्ही हा प्रयत्न केला इथे की जे बहुजन पक्ष आहेत त्याच्यामध्ये रिपाई असो, बसपा असो, यांच्याशी सुद्धा चर्चा केली. त्यांना पण म्हटलं की बा आपण एकत्रित लढायचं, परंतु ते जागा वाटपामध्ये प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे ते राहिलं. त्याचप्रमाणे राहुल भाऊ सुद्धा राष्ट्रवादी उभारण्याशी बोलले, परंतु ते जमलं नसल्यामुळे त्यांच्यासोबत ती युती झाली नाही. अधिक अपडेट्ससाठी आमच्या सोबत राहा. धन्यवाद.